तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, भ्रष्टाचारी अधिकारियों को सजा देनी होगी, देनी होगी, देनी होगी। आवाज दो, इनकलाब जिंदाबाद, 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 इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। बाबा साहब के देश में भ्रष्टाचार नहीं चलेगा। नाही भ्रष्टाचारी अधिकाराचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, भ्रष्टाचारी अधिकाराचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, भ्रष्टाचारी अधिकाराची पाठरान करणारी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, पालक मंत्री साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ। में आके बात करो, बात करो, बात करो, तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, भ्रष्टाचारी अधिकारों को शिक्षा देनी होगी। देनी होगी, देनी होगी। आवाज दो, हम एक हैं। इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। या मोर्चाची वैशिष्ट्य अशी आहे की या ठिकाणी आजपर्यंत अनेक आंदोलन झालेले ते व्यक्तिगत मागण्या मान्य मागण्यासाठी असतो, पण आज या ठिकाणी जे लोक आलेले आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातला जो काही भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळे जो जनतेला त्रास होत आहे त्या संपूर्ण जनतेच्या वतीने आज हे काही या ठिकाणी लोक मोर्चाला घेऊन आलेले आहेत। ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 वर्षाआधी बनलेला पूल 3 वर्षात पडतो, त्या अर्थी असं आहे की या जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकीकडे आजपर्यंत नक्षलवादाच्या नावाने, आदिवासींच्या नावाने आणि या जलजंगल जो काही आहे त्या नावाने या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला गेलेला आहे आणि आता कुठं तो भ्रष्टाचार समोर येत आहे। म्हणजे आज तो एक पूल तुटला म्हणून आपल्या लक्षात येत आहे, परंतु असे कितीतरी कामं म्हणजे फक्त कागदावर कामं केले गेलेले आहेत आणि प्रत्यक्षात ते कामही झाले नाही असे सुद्धा या जिल्ह्यामध्ये प्रकरण आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची कोणी चौकशी करत नाही आहेत। स्वतः पालक जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि त्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीचा होत असेल तर महाराष्ट्राचे काय चित्र आहे हे आपल्या जनतेला दिसते आणि याच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आझाद समाज पक्ष आंदोलन करणार आणि आम्ही या भ्रष्टाचार समोर हे करणार। कोटीकोरणार हा पुलियामध्ये मोठा भ्रष्टाचार, उघड भ्रष्टाचार असताना आजवर 20 दिवस निघून गेले आणि तरीही पण स्वतः पालकमंत्री यांनी उद्घाटन केले असताना त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणामध्ये संबंधित दोषी जो कंत्राटदार आहे आणि अध्यक्षक अभियंता आहे यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे होती आणि ते मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे। विना चौकशी त्यांच्यावर कारवाई करा ही आमची प्रथम त्यांच्यावर मागणी आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये 550 कोटीचे कामे झाले आहेत आणि 550 कोटीचे कामे हे केवळ एका व्यक्तीला, एका कंत्राटदाराला त्यांनी दिले आहे। तर याच्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला आहे। ज्यावेळेस त्या ठिकाणी 10 लोकांनी टेंडर टाकले आणि हजार कोटीचे कामं करणारे देशभरातील नामांकित कंपन्यांनी टेंडर टाकले असताना केवळ काही विशिष्ट कंपन्यांना, कंत्राटदाराला, म्हणजे आम्ही नाव पण त्याचा घेऊ शकतो पण आता घेणार नाही, पण त्या कंपन्यांना त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे आणि त्या विशिष्ट कंपन्यांना तुम्ही ते 500 कोटीचे कामे दिल्या ही कसे काय? आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याची आम्हाला माहिती आहे। आमच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत आणि परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, सहपालकमंत्री असतील, हे त्यांची पाठराखण का करत आहेत असा सवाल आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं त्यांना गेल्या 20 दिवसापासून उचलत आहोत। आश्रमशाळेमध्ये घटना घडली, त्यांच्यावर तुम्ही 24 तासामध्ये कार्यवाही केली आणि या प्रकरणामध्ये उघड भ्रष्टाचार असताना तुम्ही 20 दिवस उलटून गेले तरी पण कार्यवाही करत नाही आणि त्यामुळे मान्य जिल्हा अधिकारी यांच्या मार्फतीने आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्यांना पण सांगितलं आहे की पुढील 8 दिवसामध्ये जर या संदर्भात काही कार्यवाही झाली नाही तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत, हे आम्ही त्यांना या ठिकाणी सांगून आलो। आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची एक गोष्ट नमूद करतो की माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अद्याप अहवाल, त्यांच्याकडून आदेश किंवा कुठल्याही कंत्राटदार आणि अधीक्षक अभियंता यांच्यावर कार्यवाही झाल्याचे पत्र नाही आणि तसे त्यांनी म्हटलं की मला तसे काही अधिकार पण नाही आणि मुख्यमंत्री यांच्या वतीनंच ते सगळे कार्यवाही करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं। याच्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं आहे।